तुम्ही म्हणताय ना, हा लय जवळचा, तो लय जवळचा. वाईट वेळ येऊ द्या, सगळ्यांचे चेहरे बघायला मिळतील. समाधानी राहा. कधी कधी काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध घडतात. मनात जे चाललंय, मनाला जे हवंय, त्या पलीकडे जाऊन वेगळ्याच गोष्टी आपण फेस करत असतो. खूप प्रयत्न करत राहतो आपण आपल्या मनासारखं घडवण्यासाठी, पण हाती काहीच लागत नाही. अशा वेळी सुद्धा समाधानी राहा आणि विश्वास व संयम ठेवा. कदाचित तुम्ही अपेक्षा फुलाची करताय आणि देव तुमच्यासाठी अख्खा बगीचाच पाठवणार असेल. तर सांगण्याचा मुद्दा इतकाच की कोणत्याही परिस्थितीत समाधान, विश्वास आणि संयम या गोष्टी महत्त्वाच्या असतात. कदाचित सुरुवातीला मनाविरुद्ध घडेलही, पण जे लोक या 3 महत्त्वाच्या गोष्टी आत्मसात करतात त्यांना योग्य वेळेवर भरभरून मिळतं. गेलेली वेळ येत नाही, पण येणारी वेळ अजून गेलेली नाही. कधीच खचून जायचं नाही, कारण काळ, वेळ हे सगळं बदलतात. फक्त असावा लागतो तो संयम. वेळ खराब असल्यावर शर्यतील धावणाऱ्या घोड्याला पण लग्नात नाचणाऱ्या घोड्याचं ऐकून घ्यावं लागतं. बापाने खांद्यावर हात ठेवून सांगितले, त्या प्रत्येक व्यक्तीला पुरून उरायचं जे वाईट वेळेस हसत होते. प्रत्येक जण त्याच्या आयुष्यात सुखी नसतो, कारण प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी असते. कोणी झोपडीत राहून सुखी असतो, तर कोणी गडगंज संपत्ती असूनही सुखी नसतो. कारण खरे सुख हे संपत्तीवर अवलंबून असून मानसिक शांती आणि समाधानावर अवलंबून असते. जगाचा एक नियम आहे, तुम्ही 100 गोष्टी लोकांसाठी चांगल्या करा आणि एकच गोष्ट चुकीची करा, ते तेच धरून बसणार.